कर्जमाफी झालीच पाहिजे. अरे कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. अरे कोण म्हणतो देत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही. शेतकरी एकजुटीचा विजय असो, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो, अखिल भारतीय किसान सभेचा विजय असो. डॉक्टर बोला. आज सबंध राज्यभरात किसान सभा आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि इतरही सगळ्या समविचारी शेतकरी संघटना ह्या सबंध राज्यभरात रस्त्यावर उतरलेल्या आहेत. आणि राज्य शासनाने जी सबंध शेतकऱ्यांची घोर फसवणूक केलेली आहे, तो जो 2 जूनचा जो शासन निर्णय काढलेला आहे की ज्याच्यामध्ये नाव दिलं आहे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती योजना, परंतु प्रत्यक्षात मात्र तो अत्यंत अटी शर्तींनी टाकून शेतकऱ्यांची पूर्णपणाने फसवणूक करणारा हा शासन निर्णय आहे. आणि म्हणून 2 तारखेला चा जो शासन निर्णय आला, त्या शासन निर्णयाची संपूर्ण राज्यभरात आज शेतकरी तहसील कार्यालय असेल, प्रांत कार्यालय असेल, वेगवेगळ्या ठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरलाय. आणि 2 जूनच्या कर्जमुक्तीचा जो शासन निर्णय जो फसवा आहे, त्या फसव्या शासन निर्णयाच्या होळी करण्यासाठी सबंध शेतकरी आज राज्यभर जमा आहे. आणि त्याचाच भाग म्हणून आज मंचर या ठिकाणी प्रांत ऑफिसच्या बाहेर किसान सभा, स्वाभिमानी शेतकरी संघटना, ग्राहक संघटना आणि अजून काही समविचारी संस्था संघटना ह्या सगळ्याचे शेतकरी बांधव कार्यकर्ते इथे आलेले आहेत. आणि थोड्याच वेळात ह्या ठिकाणी ह्या 2 जूनच्या फसव्या शासन निर्णयाची होळी आम्ही सगळे आपण ह्या ठिकाणी करणार आहोत. आणि त्यानंतर आमचं जे म्हणणं आहे ते आम्ही माननीय प्रांत महोदय यांच्या माध्यमातून राज्य शासनाला कळवणार आहोत. मुळात ह्या शासन निर्णयाची होळी का करत आहोत आणि हा सगळा मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे. जो काही आम्हाला आश्वासन दिलं गेलं की 100% आम्ही सगळ्या सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, परंतु फडणवीस साहेबांचं सरकार याच्या अगोदरसुद्धा आम्हाला यांचा अनुभव वाईट होता. आणि म्हणून आम्हाला भीती होती की तुम्ही त्या संदर्भातली योजना आणि शासन निर्णय जाहीर करा आणि नेमके कोणाला तुम्ही सगळ्यांची कर्जमाफी कशी करणार ते सांगा. आणि नेमका 2 जूनला जो शासन निर्णय आला, आपण सगळ्यांनी तो शासन निर्णय वाचलाय. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की 2 लाखाच्या वर कुठल्याही प्रकारचं शेतकरी कर्ज माफ होणार नाही. त्यांना त्यांची कर्ज भरावी लागतील आणि मग शासन त्यांना 2 लाख रुपये देणार. त्याच जर 2 जूनच्या शासन निर्णयाचं नीट अवलोकन केलं तर तो शासन निर्णय याचं पहिलं पान जे आहे त्याच्यात त्यांनी शासनानेच सांगितलंय की 19, 20, 21, 22, 23, 24, 25 ह्या सगळ्या वर्षांमध्ये शेतकऱ्यांना नापीक, सारखी शेतकऱ्यांच्या शेतीला पीक बाजारभाव नाही आहे, अतिवृष्टी, महापूर अशा वेगवेगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आणि गेले सलग 7-8 वर्ष शेतकरी हा आर्थिक संकटामध्ये, हातात आलेलं पीक त्याला मिळत नाही आहे, बाजारभाव मिळत नाही आहे, पुराणी थैमान घातलं होतं. मागच्या वर्षी आपण सगळ्यांनी पाहिलं, अख्खं वर्षभर अतिवृष्टी राहिलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ही शेतकरी कर्जमाफी योजना तुम्ही आणताय आणि त्याच वेळेस मात्र तुम्ही काय म्हणताय की 2 लाखाच्या वर ज्यांचं कर्ज आहे ते माफ होणार नाही. आणि जर व्हायचं असेल तर मग त्यांनी ती रक्कम वरची भरायची आणि मग आम्ही देऊ. या महाराष्ट्राच्या राज्यामध्ये जवळपास 2.5-3 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांचं हे 2 लाखाच्या वर कर्ज आहे. त्या सगळ्या शेतकऱ्यांना काय तुम्ही सोडून देणार? आणि त्यांनी जी 2 लाखाच्या वरची रक्कम आहे ती कशी भरायची? परत त्यांनी गहाण शेत ठेवायचं, परत सोनं नाणं गहाण ठेवायचं, मग ती रक्कम भरायची, मग तुम्ही 2 लाख देणार. हा सगळा उलटा कारभार आहे. ज्यांनी नियमित कर्ज काढून पैसे भरलेत, कर्ज भरलंय, त्यांना सुद्धा 22, 23, 24 याच्यात जर तुम्ही रेग्युलर पैसे भरला असेल तर तुम्हाला 50,000च्या आसपासची 50,000च्या रक्कम जी आहे ती तुम्हाला आम्ही देणार. अशा प्रकारच्या एका बाजूला असं म्हणायचं की आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करतो, त्याचबरोबर 2019 साली जी शेतकरी कर्जमाफी योजना झाली त्याच्या ज्याला लाभ मिळाला त्या लोकांना आत्ताच्या योजनेतून तुम्ही वगळलंय. तुम्ही म्हणताय की गेले 5-7 वर्ष सलग अतिवृष्टी आहे, पूर आहे, शेतमालाला बाजारभाव नाही आहे. मग ज्याला तुम्ही वगळलंय त्याचं काही शेताचं नुकसान झालं नाही? त्याचं पण नुकसान झालंय. त्याच्याही शेतमालाला बाजारभाव मिळाला नाही, त्याला मात्र 19ची तुम्ही कर्जमाफी दिली आणि म्हणून त्याला तुम्ही आत्ता वगळताय. अशा असंख्य शेतकऱ्यांना तुम्ही वगळताय. त्याच्यामुळे हा जो काही शासन निर्णय आहे हा कुठल्याही शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या मान्य नाही आहे. याच्यामध्ये अनेक काही लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद पंचायत समितीचे सुद्धा गरीब लोकप्रतिनिधी, सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना सुद्धा हे नाही. आपल्याला माहीत आहे की सहकार क्षेत्रामध्ये ह्या छोट्या ज्या सहकारी संस्था आहेत त्याच्यात काम करणाऱ्या लोकांना सुद्धा कर्जमाफी नाही. किती पगार मिळतो त्यांना आपल्याला माहीत आहे. सहकार क्षेत्रामध्ये फार पगार दिला जात नाही. यांची MIDCत काम करणाऱ्या लोकांना कर्जमाफी नाही. वाचा शासन निर्णय, MIDC म्हटलेलं आहे.
काय यांना सुद्धा कर्जमाफी दिली जाणार नाही? एका बाजूला असे सगळे नियम अटी लावून हा संबंध शेतकऱ्यांना डावलण्याचा प्रकार, आणि दुसऱ्या बाजूला मात्र मोठमोठ्या उद्योगपतींना आज लाखो रुपयाची खैरात करणार आहे केंद्र सरकार. आणि आज LIC मध्ये ज्या गोरगरीब लोकांनी पैसे गुंतवले आणि आपलं भविष्य सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला, त्या LIC वर सुद्धा डल्ला मारणारं कोण आहे? त्याला संरक्षण देणारं कोण आहे? आणि त्या ज्या काही सगळ्या जिथे जी कंपनी बुडाली, जे एक्सपोर्ट बुडालं, त्याच्यात LIC ने पैसे गुंतवणूक का केली? म्हणजे गोरगरिबांचा पैसा तुम्ही मोठमोठ्या उद्योगपतींच्या कशात घालायचा, आणि शेतकऱ्यांचं मात्र त्याच्या हातात आलेलं पीक हे उभ्या पावसामध्ये जात असताना, नुकसान झालेलं असताना, अत्यंत आर्थिक परिस्थितीमध्ये शेतकरी अडचणीत असताना, महाराष्ट्रामध्ये दिवसाला 2 ते 3 शेतकरी आत्महत्या होत असताना जी शेतकरी कर्जमुक्ती योजना तुम्ही आणली, आणि जी खरं म्हणजे आता बांगर साहेबांनी सांगितलं ते सगळ्या शेतकरी संघटनांनी जी वेगवेगळे आंदोलनं झाल्यात, खूप आंदोलनं झाल्यात, त्या पार्श्वभूमीवर तुम्ही ही शेतकरी कर्जमाफी आणली, ती सुद्धा शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसणारी आहे. आणि ही शेतकरी कर्जमाफीचा आम्ही निषेध करतो. सरसकट शेतकरी कर्जमाफी झाली पाहिजे. 2 लाख, 3 लाख, 4 लाख नाही, शेतकऱ्याचा 7-12 कोरा झाला पाहिजे, ही शेतकऱ्यांची भूमिका आहे. आणि त्याच्यासाठी आज या ठिकाणी तो 2 जूनचा शासन निर्णय हा जाळून ह्या आंदोलनाला सुरुवात होणार आहे. जोपर्यंत राज्य शासन त्यांच्या अटी शर्ती बदलत नाहीत आणि सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नाही, तोपर्यंत हे आंदोलन पुढच्या काळात सुद्धा राज्यभर तीव्र झाल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या ठिकाणी आम्ही सांगतो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.